नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका या दिवसेंदिवस जसजसा डेटा आणि डेटा अनालिसिस समोर येत आहे तसतसं अत्यंत संशयास्पद आणि या निवडणूक आयोगाने द्यायलाच पाहिजेत उत्तरं इतके प्रश्न निर्माण करणारी माहिती या दिवसेंदिवस याच्यातून समोर येते आहे. म्हणजे ही सगळी आता जे काही सांगणार आहोत हे सगळं इतकं संशयास्पद आहे आणि हे नुसत्या अशा ज्याला आपण काय म्हणतो कॉन्स्पिरसी थेरीज, त्या थेरीजवर नाही. हे ईव्हीएम मशीन्स बद्दल नाही, हे ईव्हीएम मशीन बदलण्याबद्दल नाही, हे ईव्हीएम मशीन हॅक केलं जातं का, व्हीव्हीपॅट मधून मॅनिप्युलेशन केलं जातं का, याबद्दल नाही. हे हार्ड फॅक्ट्स ज्या आहेत या हार्ड फॅक्ट्स बद्दल हे संपूर्ण आत्ताचं विश्लेषण आहे. 2024च्या लोकसभा निवडणुका जेव्हा झाल्या त्यावेळेला निवडणूक आयोगाने जी अधिकृत आकडेवारी जाहीर केली त्यानुसार रजिस्टर्ड व्होटर्स महाराष्ट्रामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकीला म्हणजे एप्रिल मे महिन्यामधल्या यांची संख्या होती 9,30,00,000. 9,30,00,000 मतदार लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत होते. 5 महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्या आणि विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये नोंदणीकृत असलेल्या मतदारांची संख्या निवडणूक आयोगाने सांगितली 9,70,00,000. म्हणजे 5 महिन्यामध्ये 40 ते 42 लाख मतदार 5 महिन्याच्या पिरियडमध्ये महाराष्ट्रात वाढले. नवीन मतदार नोंदणी झाली 42 लाख मतदारांची. आता 2019च्या निवडणुका जर आपण बघितल्या तर त्या सुद्धा म्हणजे 2019ची लोकसभा निवडणूक आणि 2019ची विधानसभा निवडणूक याही मध्ये असंच 5 महिन्याचं अंतर होतं आणि म्हणून थोडीशी ती आकडेवारी जर आपण बघितली तर 2019ची लोकसभा निवडणूक त्यानंतर 5 महिन्यांनी झालेली 2019ची विधानसभा निवडणूक यात वाढलेल्या मतदारांची संख्या होती 12 लाख. म्हणजे 2019 लोकसभा ते विधानसभा यात 12 लाख वाढले आणि 2024 लोकसभा ते विधानसभा यात 42 लाख वाढले. आता ही अशक्य अशी का वाटण्याचं कारण आहे? कारण महाराष्ट्रामधल्या लोकसंख्या वाढीचा दर रेट ऑफ ग्रोथ इन पॉप्युलेशन हा कमी होतोय आणि त्यामुळे प्रत्येक निवडणुकीनंतर वाढत जाणाऱ्या मतदारांची एकूण संख्या ही कमी होते आहे. उदाहरणार्थ सगळ्यात पहिल्यांदा तर 2014 साली मतदार यादीमध्ये 27 लाख मतदार 2014 साली 27 लाख मतदार एकूण वाढले होते. ते 2019 साली 12 लाख वाढले. म्हणजे वाढलेल्या मतदारांच्या संख्येमध्ये घट होत होती कारण लोकसंख्येच्या वाढीचा दर सुद्धा कमी होत होता. 2019 साली 12 वाढले, 2024 साली मात्र 40 वाढले, 14 पेक्षाही जास्त. हे अचानक या 18 वर्षामागे जर गेलं तर अचानक त्या 5 वर्षामध्ये अचानक लोकसंख्या वाढायला लागली होती का? तर तसंही नाहीये. त्या सेन्ससकडे जर आपण जायचं बघितलं आता तर ती पण आकडेवारी पुढे आहेच आहे. 2014ची विधानसभा निवडणूक कारण ती नंतर झाली होती आणि 2019ची लोकसभा निवडणूक या 5 वर्षात महाराष्ट्रात वाढलेल्या मतदारांची संख्या होती 32 लाख आणि या आत्ताच्या 2024च्या लोकसभा विधानसभेच्या 5 महिन्यामध्ये मतदारांची संख्या वाढली 42 लाख. म्हणजे 5 वर्षात एवढी नव्हती वाढली या 14 ते 19च्या पिरियडमध्ये, त्यापेक्षा जास्त 24 सालच्या 5 महिन्यात वाढली मतदारांची. हे अत्यंत धक्कादायक आहे. 5 महिन्यात 40 लाख मतदार वाढतात. कोण आहेत हे? हे सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत का मायग्रंट्स आहेत का हे बाहेरून आणले गेले? हे कशासाठी म्हणजे हे सगळं झालं? बरं, हे सर्व मतदारसंघांमध्ये एका ठराविक प्रमाणामध्ये वाढले का? तर त्याबद्दलची आकडेवारी जर मागितली आणि ती कशी समजू शकते तर निवडणूक आयोगाने खरं
विधानसभा मतदारसंघ निहाय वाढलेल्या मतदारांची आकडेवारी जाहीर करायला हवी, ज्याला निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दामध्ये नकार दिलाय की आम्ही ती देणार नाही. आता महाराष्ट्राबाबतीत देणार नाही, भारतातल्या उरलेल्या सर्व राज्यांच्या बाबतीमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय वाढलेल्या मतदारांची संख्या उपलब्ध आहे. महाराष्ट्राची मात्र द्यायला तयार नाहीत. याचं काय कारण आहे? यामुळे संशय निर्माण होत नाही. याचं उत्तर निवडणूक आयोग देणार आहे की नाही? आता 2000 म्हणजे मगाशी मी जे म्हटलं लोकसंख्या वाढीचा दर, तर अधिकृत आकडा जो आहे आता सरकारकडे लोकांकडे उपलब्ध असेल, तर 2011 सालचा वयोमानानुसार जाहीर झालेली जी जनगणना होती ती आकडेवारी आहे की 2011 साली वयाच्या 5 वर्षापर्यंतची मुलं किती होती, 5 ते 10 पर्यंतची किती होती, 10 ते 15 पर्यंतची किती होती, अशी वयोमानानुसार 2011च्या सेन्ससची आकडेवारी उपलब्ध आहे. आता 2011 नंतर जो कोणी जन्माला आला तो 2024च्या निवडणुकीत मतदारच होऊ शकत नाही, कारण तो आता 13 वर्षाचा असेल. 13च्या खालती असतील, म्हणजे सर्वात मोठा त्यातला 13 वर्षाचा असेल, त्यामुळे तो काही आत्ताचा मतदार नाही. पण 2011 साली जे मुलं 5 वर्षापासून पुढे होती ती आज मतदार होऊ शकतात 2024 साली, कारण 2011ला ते ऑलरेडी 5 वर्षाचे होते आणि मग नंतरच्या वाढलेल्या 13 वर्षामध्ये ते 18 वर्षाचे झाले आणि आता मतदार झाले. तर याची जर आकडेवारी बघितली तर आज निवडणूक आयोग जे म्हणतं 9,70,00,000 मतदार, हे होऊच शकत नाही. तेवढ्या वयाची त्या वयाची तेवढी मुलं 2011 साली नव्हतीच. मग इतके एकदम 42 लाख मतदार वाढले कसे? हा यातला सर्वात मोठा भाग आहे. बरं, हे जे कोण 40 लाख मतदार 42 लाख मतदार वाढले, या मतदार नोंदणी करत असताना त्यांच्याकडून आधार कार्ड घेतलं असेल, कंपल्सरी आहे, सक्तीचं आहे. ती 40-42 लाख आधार कार्ड निवडणूक आयोग सादर करणार का? ती 40-42 लाख फॉर्म 7 त्यांनी सह्या केल्या असतील नाव नोंदवताना, ते 40 लाख फॉर्म 7 हे समोर हजर केले जातील का? या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोग देणार की नाही देणार? का देत नाहीये हे आतापर्यंत काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांच्यापर्यंत नेऊन हे प्रश्न दिले की हे सर्व 40 लाख 42 लाख फॉर्म 7 आम्हाला द्या, हे सर्व 42 लाख आधार कार्ड जे दिले असतील ते द्या. म्हणजे आधार कार्ड दिला, फॉर्म 7 भरून दिल्यानंतर खरं तर व्हेरीफाय करायचंय की हा नावाचा माणूस त्या पत्त्यावरती राहतो का, हे व्हेरिफिकेशन झालं का, त्या व्हेरिफिकेशनच्या व्हिजिट्सचं काय रेकॉर्ड आहे, हे रेकॉर्ड उपलब्ध करून द्या. असं कसं विश्वास ठेवणार की हे 40 लाख मतदार खरोखर नोंदवले गेले? बरं, नुसते नोंदवले नाही गेले, हे नव्याने नोंदवलेले 40 लाख मतदार सगळेच्या सगळे बाहेर आले आणि मतदान केलं त्यांनी, सगळेच्या सगळे 100%. आणि त्या सगळ्या 100%नी मतदान भाजपलाच केलं. हे का सांगू शकतोय? हे पण पुढे आहे. हे संशयास्पद नाहीये की 40 लाख 42 लाख नवीन मतदार नोंदवले जातात आणि ते सर्वच्या सर्व 100% एकाच पक्षाला आणि त्याच्या आघाडीला मतदान करतात. कोणीच त्यात नाही, 1% पण नाही त्या 40 लाखात विरोधी पक्षांना मतदान करणारा. सगळे 100% कसं काय तिकडे मतदान करू शकतात? बरं, त्याहून महत्वाची गोष्ट, निवडणूक आयोगाने असं सांगितलं की 2024च्या निवडणुकीत जे एकूण मतदान झालं तर 2024च्या लोकसभेपेक्षा 2024च्या विधानसभेला 75 लाख नवीन मतदारांनी मतदान केलं, वाढीव मतदान झालं. 2024ची लोकसभा निवडणूक ते 2024ची विधानसभा निवडणूक यात झालेलं मतदान 75 लाखांनी जास्त झालं. आणि याच्या आधी जर आपण बघायला गेलो, म्हणजे 2019ची लोकसभा निवडणूक ते 2019ची विधानसभा निवडणूक यात वाढलेलं मतदान आहे 10 लाख. 2019ची लोकसभा ते 2019ची विधानसभा यात वाढलेलं मतदान आहे 10 लाख. त्याच्यानंतर 2019ची विधानसभा ते 2024ची लोकसभा
यात वाढलेलं मतदान आहे 7 लाख. आणि 2024 ची लोकसभा ते 2024 ची विधानसभा यात वाढलेलं मतदान आहे 75 लाख. हे अत्यंत संशयास्पद आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची उत्तरं निवडणूक आयोगाने दिलीच पाहिजेत. सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे जी निवडणूक आयोगाने सुद्धा भानावर राहून लक्षात ठेवली पाहिजे की निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व हे या देशातल्या नागरिकांच्या प्रती आहे. ती सार्वभौम संस्था आहे. ती सरकारला रिपोर्टिंग करणं आणि सरकारचे आदेश पाळणं हे निवडणूक आयोगाचं काम नाही. निवडणुकीमध्ये मतदान करणारा एकही मतदार जर का प्रश्न विचारत असेल तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर हे मिळालंच पाहिजे. आता हे 75 लाख जे वाढले याची पुढे आणखीन गंमत आहे की हे 75 लाख मतदान हे जे सगळं वाढलं हे या सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या मित्र पक्षांना याच्यातलं सुद्धा कोणीच विरोधी पक्षांना मतदान केलं नाही. ही संशयास्पद गोष्ट आहे. बरं, हे मतदान जे सर्व मतदारसंघांमध्ये वाढलं का, तर याचीही आकडेवारी निवडणूक आयोग सांगायला तयार नाही. म्हणून मग झालेलं मतदान लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये जर का तपासलं, मतदारसंघ निहाय झालेलं मतदान, कारण असं लोकसभा निवडणुकीमध्ये आपण म्हणत होतो निकालांनंतर की 168 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे आहे. 168. आता जो डेटा उपलब्ध आहे त्यानुसार महाराष्ट्रातल्या 118 विधानसभा मतदारसंघांमध्ये 25 किंवा 25,000 पेक्षा जास्त मतदान वाढलं लोकसभेच्या तुलनेत. 118 मतदारसंघात म्हणजे ठराविक मतदारसंघांना फोकस करून त्या ठिकाणचं मतदानाचं प्रमाण वाढवलं गेलं. 25,000 पेक्षा जास्त मतदान 118 लोकसभा विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढलं. आणि धक्कादायक गोष्ट अशी आहे की या 118 विधानसभा मतदारसंघांपैकी 90% मतदारसंघ 102 मतदारसंघात भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांचा विजय झाला. 118 पैकी 102 मतदारसंघात म्हणजे 16 मतदारसंघात वाढवलेलं मतदान सुद्धा पराभूत झालं. इतका विरोधातला ट्रेंड होता भाजपच्या. आणि मग या 102 विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष त्याच्या मित्रपक्षांना यश मिळतं 118 पैकी. मग हे संशयास्पद का नाही? असे सिलेक्टिव्हली कसं झालं? आणि हे निवडणूक आयोगाने होऊ कसं दिलं? आणि हे लपवण्यासाठी म्हणून निवडणूक आयोग एवढी धडपड करत आहे की आकडेवारीच समोर येऊ द्यायला तयार नाही. ज्या नागरिकांचा, जसं मार्कडवाडीला झालं, त्या नागरिकांचा विश्वासच नाही की त्यांच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला, त्या सातपुतेला आघाडी मिळेल. त्यांच्या गावापुरतं 2000 मतदारांमध्ये त्याला मिळूच शकत नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं. म्हणून आपण दिलेलं मतदान आपणच व्हेरीफाय करू म्हणून त्यांनी बॅलेटवरती करायचं होतं. तर शासनाने लगेच तिथं कर्फ्यू काय लावला, 144 कलम लागू केलं, सगळा पोलीस जमावडा बंदोबस्त लावला, 200 जणांना नोटिसेस दिल्या की हे होऊ देणार नाही, आम्ही करू देणार नाही तुम्हाला बॅलेटवर मतदान, लाठीचार्ज करू वगैरे वगैरे. त्याच्यानंतर सातारामध्ये, म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामध्ये तिथेही एका ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव केला. पण निवडणूक आयोगाला हे व्हेरीफाय करू द्यायचं नाहीये, कारण मग हे सगळा घोटाळा हा समोर येईल. पण हा फॅक्ट्सच्या आधारावरती, आयोगानेच सुरुवातीला जे आकडे जाहीर केले त्याच्या आधारावरती हा डेटा आहे. तुम्ही विचार करा, ही निवडणूक हायजॅक झाली आहे की नाही? या तुमच्या मतदानावरती दरोडा घातला गेलेला आहे आणि या घातलेल्या दरोड्याच्या विरोधामध्ये तक्रार म्हणून तुम्ही बाहेर पडणार आहात की नाही? अन्यथा ही लोकशाही संपेल, हे संविधान संपेल आणि आपले सर्व हक्क आणि अधिकार हे काढून घेतले जातील. हे होऊ द्यायचं का? हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं आहे. आणि तुम्हाला काय वाटतं हे कॉमेंट करून नक्की सांगा. आजच्या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा,
जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.